तिथल्या विवांता हॉटेलमध्ये जो काही एकूण गोंधळ झाला होता, 6 तास विनोद तावडेंना तिथे बसून राहावं लागलं होतं आणि त्या सगळ्या प्रकारानंतर एकूण होणारी चर्चा आणि आता येणारा निकाल आपण बघतोय. क्षितिज ठाकूर यांचा नालासोपारा विधानसभा मतदारसंघातनं पराभव झालेला आहे. क्षितिज ठाकूर यांचा पराभव अर्थातच बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का देणारा पराभव असेल, कारण जे नाट्य रंगलं होतं, जे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं आणि त्यानंतर झालेला हा पराभव. चित्रा वाघ आता आलेल्या आहेत सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी. विधान परिषदेच्या आमदार आहेत आणि लाडक्या बहिणींचा हा विजय मानला जातोय, त्यामुळे अर्थातच या सगळ्या लाडक्या नेत्या सुद्धा सेलिब्रेशनमध्ये आघाडीवरती असतील. त्यांची प्रतिक्रिया अर्थातच आपण जाणून घेणार आहोत. पण आपण राजेश आपण मनसेचा मुद्दा पूर्ण करत होता. 125 जागा एकूण त्यांनी उभ्या केलेल्या होत्या, उमेदवार उभे केलेले होते आणि त्यात एकही जागा म्हणजे कल्याण ग्रामीणचा निकालचा आता समोर यायचा. पण सुहास कांदे म्हणजे येवल्यानंतर आता पुन्हा एकदा हुश म्हणायची जी वेळ आलेली आहे. म्हणजे तसं सुहास कांदेंनी पहिल्या फेरीपासून त्यांचा लीड राखलेला होता आणि हा लीड तोडण्यानंतर समीर भुजबळांना निश्चितच कठीण होतं. नांदगावमधनं सुहास अण्णा कांदे विजयी झाले. हे सुहास कांदेच म्हणाले एक मर्डर पक्का. त्यांनी असं म्हटलं की मी ते त्यांची इच्छा आहे की आमच्या नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं, परंतु त्या ठिकाणी आमचं केंद्रीय नेतृत्व आहे आणि ते याच्याबद्दल नक्की विचार करतील. आमच्या लाखो कार्यकर्त्यांच्या भावना आमचे नेते प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब हे केंद्रीय नेतृत्वाकडे मांडतील आणि निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या इच्छेचा त्या ठिकाणी आदर होईल आणि आमचा देवाभाऊ त्या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे त्या पद्धतीमध्ये त्या खुर्चीवर येतील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं. की हा निकाल महाराष्ट्र जनतेला मान्य नाही 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 त्रिवार मान्य नाही. तुम्हाला कोण विचारतंय? तुम्ही कायम कारस्थान केली, तुम्ही कायम वाईट चिंतत गेलात आणि आम्ही विकासाचं काम केलं, विकासाच्या गप्पा केल्या, विकासावरती बोललो, विकास केला. महायुती सरकारने 2.5 वर्षामध्ये जो विकास केला तो सगळ्या राज्यातल्या प्रत्येक घटकासाठी केला, गोरगरिबापर्यंत आमच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी गेल्या. त्याच्या विरुद्ध महाविकास आघाडी रोज सकाळी उठल्यावर आमच्या वरती गरळ ओकणारा सर्वज्ञांनी संजय राऊत भोंगा, हा भोंगा 9 वाजेचा आता भंगारात गेलाय. त्याला तिथेही कोण विकत घेणार नाही ही परिस्थिती आहे आणि प्रत्येक वेळेला कटक कारस्थानं करणाऱ्या लोकांना महाराष्ट्राच्या जनतेने करारा थप्पड त्या ठिकाणी दिलेला आहे. हिंमत असेल तर बॅलेट पेपरवरती निवडणूक घेऊन दाखवा. मला हेच म्हणायचंय. लोकसभेमध्ये ज्या वेळेला महाविकास आघाडी पुढे होती तेव्हा महायुतीच्या आमच्या सगळ्या नेत्यांनी दिलेला कौल मान्य केला. आमच्या काही चुका झाल्या असतील आम्ही त्या सुधारल्या. ज्या दिवशी लोकसभेत असं नाही, पण राजूचं काम आहे. अच्छा, हितेंद्र ठाकूर सुद्धा पराभूत झाले, त्यामुळे क्षितिज ठाकूर यांच्या पाठोपाठ हितेंद्र ठाकूर यांचा सुद्धा पराभव झालाय. पॅनलला बरंच काही व्यक्त व्हायचं असं मला वाटतं. तुमच्यापासून सुरुवात करूया. परत आहे की ज्या ठिकाणी नोटांसहित भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांना पकडलं गेलं, डायरी, पैसे, तिकडे छापे, इलेक्शन कमिशन, त्यांची मग पत्रकार परिषद रोखण्यात आली आणि त्यानंतर ज्या हितेंद्र ठाकूरांचा म्हणजे त्यांच्या राजकारणाबद्दल आपल्याला चर्चा करता येईल, पण आजवर वरचष्मा राहिला आहे. राजकीय दृष्ट्या ते तगडं नेतृत्व तिथलं मानलं जातं. साम दाम दंडभेद सगळं त्यात तिथे बाकी दुसरा शब्दच नाही आहे. हा गेम आहे. आपण अस्तित्वच उरलं नाही ना. एक भाजपमध्ये गेला पण तो गेमच आहे ना मतदाराच्या आदल्या दिवशी. मी तेच सांगतो, हा गेम आहे की नाही, हा गेम आहे. बरं, इथे असा याच्यातला भाग आहे की हितेंद्र ठाकूरने सांगितलं होतं की मला भाजपच्या एका नेत्याने टिप दिली. हा, एक्झॅक्टली. आणि ज्याने टिप दिली तो नेता कुठे अजून माहित नाही, पण त्यांनी सगळ्यांचे पराभव केले. सगळ्यांचे केले ना. म्हणजे हा गेम आहे. दिस अ गेम. पण एक त्या अर्थाने बघितलं तर महाराष्ट्रात जेवढी सत्तास्थानं होती आणि जेवढी अधिष्ठानं होती त्यातली
ती सगळी उद्ध्वस्त होताना दिसतात. म्हणजे न्यूज पॉइंट आहे तो असा आहे की हितेंद्र ठाकूरांचं जे प्राबल्य आहे ते नालासोपारा आणि वसई विरार त्यांना पुढचा जो जिल्हा आहे तिथपर्यंत शिरकाव करू दिला गेला नाही. वेगवेगळ्या यंत्रणांनी किंवा तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांचं प्राबल्य जिथे पैसे आहे, जिथे यंत्रणा आहेत, महानगरपालिका आहेत तिथे होतं. आता तिकडची ठाकूरशाही संपवली भाजपने. हे त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण नालासोपारा गेलं जिथे मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय 30-32% उत्तर भारतीय आहेत, सगळ्यात मोठा 5.5 लाखांचा मतदारसंघ येतो आणि तिथे क्षितिज ठाकूर हरलेत. ही पण एक महत्त्वाची गोष्ट. आणि हितेंद्र ठाकूर की ज्यांनी हे सगळं इतक्या तावातावाने बोललं त्यांचाही पराभव झालेला.